आपण केलेले अकुशल हे जर स्वतःला बघायचं असेल, स्वतःला अनुभवायचं असेल, तर त्यासाठी स्वतःकडे बघावं लागेल. आपल्या विचारांकडे बघावं लागेल, नाही का? आणि जर आपण असं बघितलं नाही, की मी कुठल्या विचारात जगतोय, कुशल, अकुशल कर्म, कुशल, अकुशल विचारांमध्ये जगतोय, कुठे जगतोय, हे जर आपल्याला कळत नसेल, तर मग आपण भोवऱ्यासारखे अर्थात नावाडी नसलेली नाव जशी समुद्रामध्ये भटकत जाते, तशा प्रकारे आपलं जीवन हे आयुष्यभर भटकत जाते. आणि म्हणून आपले अकुशल विचार किंवा कुशल विचार जिकडे नेतील तिकडे आपण जात असतो. त्यामुळे आपली दिशाहीन भटकंती होत असल्यामुळे आपण आपलं टार्गेट अचीव करत नाही, उद्देश आपल्याला समोर दिसत नाही, आणि म्हणून आपलं जीवनही असंच भटकत राहतं. शीलयुक्त जीवन भटकणारे जीवन नाहीये, तर शीलयुक्त जीवन एका विशिष्ट दिशेने जाणारे जीवन आहे. तर त्या दिशेने आपल्याला जायचं असेल तर आपल्याला आपल्या शीलाकडे बघायला, आपल्या शीलाचरणाकडे बघायला पाहिजे. आणि हा जो वर्ग आहे अर्थवर्ग, हेच शिकवतो की बाबा रे, दुसरीकडे का वन वन फिरती बाजारी, तुझे आहे तुझं पासी परी तू जागा चुकलाय. साधारणतः आपलं असंच होतं, प्रत्येकाचं असं होतं, माझं असंच होत होतं. तर आपण आपल्याकडे बघण्यासाठी, असा आचरण करणारा व्यक्ती निर्माण करण्यासाठी, आपण स्वतःला धारण्यासाठी, दिशाहीन भटकंती थांबवण्यासाठी या वग्गाचा अभ्यास करायला पाहिजे. तेव्हा जेव्हा आपण या वग्गाचा अभ्यास करतो आणि स्वतःमध्ये बदल करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा खऱ्या अर्थाने आपण एका विशिष्ट दिशेने आणि एका चांगल्या दिशेने जीवन जगतो, असं आपण स्वतःला बघत असतो. आणि मग हे स्वतःला बघणं कसं काही, स्वतःला कसं बघता येईल, तर मग उघड्या डोळ्यांनी आपण इतरांकडे बघतो. उसने ऐसा किया, उसने वैसा किया, उसने गाली दिया, उसने मारा, उसने पीटा, हे असं आपण सांगत असतो. उसकी गलती है, मेरी गलती नहीं, वो अच्छा नहीं है, मैं अच्छा हूं. म्हणजे उघड्या डोळ्यांनी आपण केवळ दुसऱ्यांकडे बघत असतो, दुसऱ्यांचे दोष, दुसऱ्यांचे गुण बघत असतो. पण जेव्हा खऱ्या अर्थाने बंधूने बघितले, आपण ध्यानाला बसतो डोळे बंद करून, तेव्हा आपली बाहेरची भटकंती थांबते आणि स्वतःच्या मनाचा शोध घ्यायला लागतो, स्वतःच्या विचारांकडे बघायला लागतो. स्वतःचं मन कसं आहे, कुशल आहे, अकुशल आहे, काय चुकीचं केलेलं आहे, काय वाईट चांगलं केलेलं आहे, मग मी काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, कशाचा पश्चाताप मी करायला पाहिजे, कशाची पापध्यासना करायला पाहिजे, हे जर कळत असेल ना, तर केवळ ध्यान केल्याने, याचा मी अनुभव घेतलेला आहे, याचा मी अभ्यास केलेला आहे, याचा मी अनुभव घेऊन माझं जीवन सुधारण्याचा प्रयत्न केलेला आहे. अनेक लोकांनी ध्यान करून स्वतःच्या विचारांकडे बघून स्वतःचे आचरण दुरुस्त केलेलं आहे, आणि ते लोक आज संघामध्ये चांगलं जीवन जगत आहेत. खऱ्या अर्थाने ही दिशाहीन भटकंती थांबवायची असेल तर तोच एक सम्यक प्रयत्न, त्यातून सम्यक विचार, त्यातून सम्यक आचरण, आणि हाच स्वयं सुधार आहे, अर्थात अत्तवग्गो. अत्तवग्गो म्हणजे स्वतःकडे बघून स्वतःला सुधार, स्वतःच्या हितासाठी काम कर, स्वतःच्या आचरणासाठी काम कर. इतरांकडे बघण्यापेक्षा मी काय चांगलं करू शकतो, मला काय चांगलं करता येईल, माझा कोणासाठी काही उपयोग होत असेल तर मी ते करण्याचा प्रयत्न करणे, अशा अर्थाने आपण या अत्तवग्गोकडे बघू शकतो. आणि आता या अत्तवग्गोमध्ये जी काही गाथा दिलेली आहे, त्या गाथेचा आपण अभ्यास करतो. त्यापूर्वी, त्या गाथेचा अभ्यास करण्यापूर्वी मी असं म्हणेल की ही गाथा अभ्यास करण्यापूर्वी, ती गाथा तर बुद्धांनी सांगितलेली आहे, अशा इतर कोणी ती गाथा सांगितलेली नाहीये. आणि म्हणून बुद्धांचे वचन हे अप्रमादी आहे, निर्दोष आहे. आणि म्हणून जर आपली बुद्धांवर श्रद्धा असेल, बुद्धांच्या विचारावर श्रद्धा असेल, बुद्धाच्या अनुभवावर श्रद्धा असेल, तर आपण ही गाथा सहजपणे स्वीकारू शकतो. अर्थात आपण ग्रहणशील असलो विचारांना तर स्वीकारू शकतो, अन्यथा आपण त्यामध्ये काय करणार, मग म्हणजे रस्ते काढणार, हे असं होते का, ते तसं होते का, असं होऊ नाही शकत, असं तसं होऊ नाही शकत,
म्हणजे बुद्धिवादी विचाराकडे आपण वळतो. तर तसं असेल तर आपण या गाथेला समजून घेऊ शकणार नाही. आणि म्हणून आपली तथागतांवर, त्यांच्या विचारांवर, त्यांच्या धम्म आणि संघावर आपली श्रद्धा असणं गरजेचं आहे. त्याला आपण शरण गेलेलो आहोत, तरी पण श्रद्धा असेल तर आपण त्या गाथेला चांगल्याने समजू शकतो. अन्यथा आपण मग त्यातून काही मार्ग काढून असं होते का तसं होते का म्हणून आपल्याला त्यातून बाहेर ठेवतो आपण, आणि परत आपला स्वयं सुधार करण्याकडे आपण लक्ष नाही देऊ शकत. म्हणून श्रद्धा असणं मोठं गरजेचं आहे. बघूया ती गाथा काय आहे. ती गाथा आहे, अत्ताणयंचे पियं जय्य रखेयन सुरक्षित निन्न अयंतरंग साय याय परिजगेय पंडितू, अशी ती गाथा आहे. त्या गाथेच्या शब्दांचा आपण अर्थ बघणार आहोत. तो म्हणजे असा की अत्तन यांचे म्हणजे स्वतःला, प्रियंग म्हणजे प्रिय, जय्या म्हणजे समजणे, रखेयन म्हणजे असे ठेवा किंवा हे ठेवा किंवा असे वागा, आणि सुरक्षित म्हणजे सुरक्षित. नंतर आहे निन्न म्हणजे तीन पैकी एक, अयंतरंग म्हणजे प्रहर किंवा अवस्था, यायम रात्रीची किंवा दिवसाचा प्रहर, दिवसाचा किंवा रात्रीचा प्रहर. म्हणजे दिवसाचे 3 प्रहर असतात, रात्रीचे 3 प्रहर असतात, तशा माणसाच्या जीवनाचे पण 3 प्रहर असतात. ते प्रहर म्हटलेले आहे. पटीज गेय म्हणजे जागृत राहणे, आणि पंडितो म्हणजे शहाणा व्यक्ती, प्रज्ञावान व्यक्ती, असा त्याचा अर्थ आहे. या शब्दांचा अर्थ आहे. आता या शब्दांचा अर्थ, या गाथेचा सरळ अर्थ असा होतो की जर स्वतःला प्रिय समजत असाल तर स्वतःला सुरक्षित ठेवा. जर स्वतःला प्रिय समजत असाल तर स्वतःला सुरक्षित ठेवा. बुद्धिमान माणसाने रात्रीच्या 3 प्रहरापैकी एका प्रहरात जागृत असावे. अथवा त्याचा दुसरा एक अर्थ होतो, माणसाच्या 3 अवस्थांपैकी एका अवस्थेत तरी माणसाने जागे असले पाहिजे. आता त्या 3 अवस्था माणसाच्या कोणत्या आहेत, तर त्या पण आपण बघूया. माणसाच्या दिवसाच्या 3 अवस्था त्या अशा आहेत की म्हणजे बुद्धांनी असं म्हटलेलं, रात्रीच्या प्रहरी, रात्रीचे 3 प्रहर आहेत. त्या 3 प्रहरापैकी एका प्रहरात तरी शहाण्या माणसाने जागृत असलं पाहिजे. आता 3 प्रहर कोणते, तर सायंकाळचा एक प्रहर, त्यानंतर मध्य प्रहर म्हणजे मध्यरात्रीचा प्रहर, आणि तिसरा प्रहर म्हणजे पहाटेचा प्रहर. असे 3 प्रहर त्या ठिकाणी रात्रीचे केलेले. तसेच दिवसाचे पण 3 प्रहर आहेत, सकाळचा प्रहर, दुपारचा आणि सायंकाळचा. पण आता या ठिकाणी बुद्धांनी या रात्रीच्या 3 प्रहराला आणखी 3 विभागामध्ये वाटलेलं आहे, 3 भागात विभागणी केली. ती म्हणजे पहिला जो प्रहर आहे सायंकाळचा, या तिन्ही प्रहराला, मध्यरात्रीच्या 3 प्रहराला माणसाच्या अवस्थेशी जोडलेली. माणसाच्या अवस्था 3 आहेत महत्वाच्या. तर ते बुद्ध असे म्हणतात की सायंकाळची जी अवस्था आहे, रात्रीच्या वेळेला जी सायंकाळची पहिली अवस्था आहे, ती अवस्था म्हणजे माणसाच्या अवस्थेमधली बालपणाची अवस्था. त्यानंतर ते म्हणतात की मध्यरात्रीची जी अवस्था आहे रात्रीच्या प्रहराची, ती अवस्था म्हणजे माणसाच्या अवस्थेची तारुण्याची अवस्था आहे, अर्थात युवावस्थेची अवस्था आहे. आणि पहाटेची जी अवस्था आहे रात्रीच्या प्रहारामधली, तर ती अवस्था म्हणजे माणसाच्या अवस्थामधली म्हातारपणाची किंवा वृद्धावस्थेची अवस्था आहे. अशा माणसाच्या 3 अवस्था रात्रीच्या 3 प्रहराशी त्यांनी जोडलेली. तर ते म्हणतात की गाथेच्या अर्थाने असे म्हणतात की रात्रीच्या 3 प्रहरीपैकी शहाण्या माणसाने एक प्रहर तरी जागृत असलं, जाग असलं पाहिजे म्हणण्यापेक्षा जागृत असलं, म्हणजे जे काही जीवन जगतो आपण, त्या जीवनामध्ये जागृतपणे सगळे कामं केली.
जेवण करायचं असेल तर जागृतपणे करा. पहिल्या प्रहरामध्ये रात्रीच्या आपण जेवण करतो. स्त्रिया स्वयंपाक करतात आणि आपल्या कुटुंबाची सेवा करतात, नाही का. दुसऱ्या प्रहारामध्ये आपण झोपी जातो, पूर्ण विश्रांती घेतो. आणि तिसऱ्या प्रहारामध्ये आपण जागे व्हायला लागतो, म्हणजे उठायला लागतो. कोणी सकाळी उठतात, ध्यान करतात, कोणी पहाटे उठतात, वॉकिंग करतात, कोणी सकाळी उठून अभ्यास करतात, विद्यार्थी असतील तर असे वेगवेगळे काम करत जागृत. तर बुद्ध असं म्हणतात की ही पहिली अवस्था म्हणजे बालपणाची अवस्था आहे. फारसं काही कळत नाही. त्याला आपण सतत सांगत असतो त्या बालकाला, बाबा रे असं करते, अभ्यास करते, चांगलं बोल, नाही का, चांगलं वाग, चांगलं काम कर, असं आपण त्याला सांगत. ते बालक कसं घडत असतं. अर्थात पहिल्या अवस्थेमध्ये थोडी जागृती कमी असते बालकांची. आपल्यामुळे, आपल्या मार्गदर्शनामुळे, शिक्षणामुळे, शाळेच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांच्या मध्ये ती जागृती वाढत असते आणि तो विद्यार्थी तशा प्रकारे जागृत बनण्याचा प्रयत्न करतो. थोडं थोडं अभ्यासामध्ये जागृती, बोलण्यामध्ये जागृती, वागण्यामध्ये जागृती असं करत असतो. नंतर दुसरा जो प्रहर सुरू होतो मध्यरात्रीचा, त्यावेळेला आपण आराम करत असतो. पण इकडे माणसाच्या अवस्थेमध्ये बुद्ध जोडतात की तो प्रहर, दुसरा प्रहर म्हणजे युवावस्थेचा प्रहर. बरंच काही अंडरस्टँडिंग केलेलं असते, बरंच काही समजलेलं असते, बरंच काही समजायचं अजून बाकी असते. आणि त्या अवस्थेमध्ये तो जो युवक आहे तो अजूनही काही अनुभव घेण्याच्या अवस्थेमध्ये जागृती निर्माण करतो. बऱ्याच प्रमाणात जागृती निर्माण झालेली असते, पण बऱ्याच प्रमाणात अजून जागृती निर्माण पाहिजे, असा अनुभव घेत घेत तो त्या अवस्थेमध्ये येतो. असतात काही लोक जागृत असतात, काही नसतात. काही लोक पहिल्या प्रहरामध्ये बालपणामध्ये चुकीचे कर्म केले असतील तर तो मग वाईट मार्गाला पण लागतो आणि युवावस्थेमध्ये मग व्यसनाधीन होतो. अनेक अकुशल कर्म करतो, शीलाच्या विरुद्ध आचरण करतो, नाही का, प्राणी हिंसा करत असतो, शिव्याशाप देत असतो, नाही का, वाईट बोलत असतो. काही मुलं चांगले पण काम करतात, चांगले पण बोलतात, चांगला अभ्यास पण करतात, जागृतीपूर्वक अभ्यास करतात, जागृतीपूर्वक बोलतात, आई वडिलांना मदत करतात, त्यांच्याशी सलोख्याचे संबंध ठेवतात. असे पण आहे, म्हणजे दोन्ही अवस्था आहेत. कुशल आणि अकुशल मानसिक अवस्थेमध्ये युवा वर्ग जगत असतो. नंतर हळूहळू हळूहळू तिसरा प्रहर येतो, पहाटेची वेळ होते. अर्थात माणसाची तिसरी अवस्था आहे. ती अवस्था म्हणजे म्हातारपणाची किंवा वृद्धावस्थेची. आणि असं म्हणतात की हे म्हातारपण आणि वृद्धावस्था अतिशय कठीण आहे, इतकं सोपं नाही. त्यामध्ये अनेक प्रकारची जागृती हरवलेली, विस्मरण व्हायला लागतं. कुशल अकुशल समजायला नाही, समजायला मार्ग नसतो. ही अवस्था संभ्रमाची अवस्था. यावेळेला अनेक पुढची तयारी करायची असते. ही अवस्था अतिशय क्लेशदायक, दुःखदायक असते. आणि म्हणून यामध्ये पण जागृत असणं गरजेचं आहे. आता जर आपली अवस्था आपण बालपणात सांभाळलेली असते, कुशल मानसिक अवस्थेत बालपण गेलेलं असते, तारुण्य कुशल मानसिक अवस्थेत गेलेलं असेल, चांगल्या संस्कारात गेलेलं असेल, आई वडिलांनी चांगले संस्कार केले असतील आणि ते आपण ऐकलं असेल, तर आपण पुढचे जे म्हातारपणाचे दिवस आहेत ते चांगल्याने जगू शकतो, चांगल्याने आचरण करून राहू शकतो, जागृतीपूर्वक जगू शकतो. पण म्हातारपणात जागृती नसेल, ग्रहणशीलता नसेल, कोणाचं ऐकण्याची क्षमता नसेल, तर मात्र अगदी वाईट अवस्थेला आपण जातो. हे आपण बघतोय आपल्या उघड्या डोळ्यात. तुमच्या आमच्या घरी म्हातारे लोक आहेत, ते पण आपण त्यांना पण बघतोय. सगळ्यांच्या आजूबाजूला म्हातारे लोक आहेत, त्यांना पण आपण बघतोय. जे लोक आपल्या धम्माचं अध्ययन करतायत, ध्यान करतात, अभ्यास करतायत, ते जागृतपणे जीवन जगतात आणि त्यांचं जीवन सुलभ पण होते. पण ते तसं करत नसतील, जागृती हरवलेली असेल, तर ते मात्र कठीण पण जातं. पण बुद्ध असं म्हणतात की तुम्ही बालपणात तुम्हाला कळलं नसेल, योग्य मार्ग कळला नसेल, तर किमान तारुण्यात तरी तुम्हाला ते कळायला, म्हणजे तारुण्यात तरी तुम्ही जागृत असायला.
ठीक आहे, बालपणामध्ये काही चुका झाल्या असतील, इनोसंट असतो आपण, अज्ञानी असतो, संस्काराचा भार आपण सहन करत असतो, हळूहळू शिकत असतो. त्यामुळे सगळेच मुलं बालपणामध्ये तेवढे जागृतपणे जीवन जगत असतात. पण असं शिकता शिकता जर आपण अवस्थेमध्ये आलो आणि युवावस्थेमध्ये आपण गतकर्माची, केलेल्या चुकीच्या कर्माची पश्चाताप करण्याची वृत्ती आपल्यात निर्माण झाली नसेल, माझं चुकलेलं आहे हे जर समजलं नसेल, मी चुकीचं कर्म केलं हे जर कळत नसेल, तर मात्र तारुण्य पण अजागृत अवस्थेतच आपण जगत आहोत असं त्याचा अर्थ. आणि मग हे तारुण्याची अवस्था जर अजागृत अवस्थेमध्ये असेल, तारुण्यामध्ये आपण अकुशल कर्म करतच जगत असलो, प्राणीहिंसा करत असलो, चौर्य कर्म करत असलो, व्यभिचार करत असलो, खोटे बोलत असलो आणि नशापाणी करत असलो, तर मग तारुण्याची अवस्था सुखात कशी येणार? तिथं अतिशय वाईट अवस्था असणार. शरीर खंगलेलं असेल व्यसनामुळे, आपलं जीवन बर्बाद झालेलं असेल, अनेक अवयव खराब झालेले असतील आणि मग वाईट अवस्थेमध्ये जीवन गेलं की मग आपल्याला सरते शेवटी जो कोणी व्यक्ती असतो आयुष्यभर चुकीचे काम करत असतो आणि शेवटी मरते समय त्याला पश्चाताप होतो शेवटच्या क्षणाला, हाय मैंने ये क्यों किया. पण अब पछताए तो क्या, अब पछताए तो क्या जब चिडिया चुप गई खेत. आता पश्चाताप करून काय उपयोग आहे की सारच काही लयाला गेली. अशा अर्थाने ही गाथा बुद्धांनी अत्तवंतूमध्ये सांगितली, पहिलीच गाथा आहे. आणि यापुढच्या सगळ्या ज्या 10 गाथा आहेत त्या सगळ्या 10 गाथा कुशल मानसिक अवस्था निर्माण करण्यासाठी बुद्धांनी सांगितलेल्या आहेत. स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी, स्वतःला चांगल्या अवस्थेत ठेवण्यासाठी, स्वतःवर प्रेम करून, स्वतःवर मैत्री करून आणि स्वतःला चांगल्या अवस्थेत ठेवून पुढचे येणारे जे दिवस आहेत त्याही अवस्थेमध्ये स्वतःला दुःखमुक्त करून चांगलं जीवन जगण्यासाठी या समोरच्या ज्या गाथा येणार आहेत त्या केवळ स्वयं सुधारासाठी, स्वतःच्या विकासासाठी, स्वतःच्या मनाचा विकास करण्यासाठी, स्वतःच्या कर्माची जबाबदारी घेण्यासाठी, कुशल आणि अकुशल ओळखून जगण्यासाठी या समोरच्या गाथा आपल्याला मार्गदर्शक ठरतात. तर बंधू आणि भगिनींनो, आपण आता अतिशय त्या गाथेकडे वळणार. ही गाथा जी आहे बुद्धांनी सांगितलेली आहे, ती गाथा त्या गाथा कुठून आली, गाथा कशी आली ती, त्याचे काही रेफरन्सेस धम्मपद गाथावर कथा या ग्रंथामध्ये दिलेलं आहे. तर त्या ग्रंथामधले ही गाथा येण्याचा संदर्भ या ठिकाणी दिलेला आहे. तो संदर्भ असा आहे की बघूया आपण तो संदर्भ. अर्थात या ठिकाणी तुमची श्रद्धा महत्वाची. या ठिकाणी आपल्या सगळ्यांची श्रद्धा बुद्धांवरची, बुद्धांच्या धम्मावर अर्थात विचारांवर आणि बुद्धाच्या संघावर आपली श्रद्धा असेल तर आपण या गाथेला चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतो आणि ग्रहणशील राहून आपण त्याचा आपल्या जीवनामध्ये उपयोग करून घेऊ शकतो. जर असं नसेल तर मग आपण शंका कुशंका निर्माण करून आपलं चित्त अकुशल मानसिक अवस्थेमध्ये आपण पण शकतो. दोन्ही बाजू आहेत. आपण बघूया आपल्याला कितपत ते योग्य वाटते, अयोग्य वाटते किंवा कितपत आपण त्याला ग्रहणशील राहतो. तर कथा अशी आहे, तथागत भगवान गौतम बुद्ध भेसकला वनात विहार करीत असताना त्यांनी बोधी राजकुमाराला उद्देशून ही गाथा उच्चारली. हा जो बोधी राजकुमार आहे हा सुसुमारगिरी या नगरामध्ये जो राजा होता त्याचा तो राजकुमार आहे, त्याचा मुलगा आहे. आणि हा जो राजकुमार आहे बोधी राजकुमार याने स्वतःसाठी एक सुंदरसा महाल बनवला आणि आपण घर बांधतो आणि घर बांधल्यानंतर मग काय करतो आपण, वास्तुपूजन करतो किंवा मग गृहप्रवेश करतो आणि त्या ठिकाणी आपण जातो मग आपल्या आदर्शांचा वंदन करून वगैरे कुशल मानसिक अवस्था निर्माण करून, कुशल अवस्था निर्माण करून त्यामध्ये आपण आनंदाने विहार करतो. अशा प्रकारे त्याही राजकुमाराने
एक अप्रतिम महाल बनवला आणि त्या महालाच्या गृहप्रवेशाच्या निमित्ताने त्यांनी तथागत आणि त्यांच्या संघाला जेवणासाठी निमंत्रण दिलं, भोजनासाठी निमंत्रण दिलं. तथागतांनी ते स्वीकारलं. म्हणाले ठीक आहे, येणार तुमच्या गृहप्रवेशाच्या निमित्त तुमच्या दालनाला, तुमच्या राजवाड्याला मी भेट देणार, तुमच्या महालाला भेट देणार. त्या महालाचे काम पूर्ण झाले आणि गृहप्रवेशाच्या दिवशी त्यांनी तो महाल सजवला, सुंदर सुशोभित केला आणि बुद्ध येणार आहेत म्हणून त्यांनी बुद्धांच्या पायाला त्रास होऊ नये, माती लागू नये, खळे कुठे रुतू नये, बुद्धाच्या संघाला पण त्रास होऊ नये म्हणून त्यांनी पूर्ण रोड पासून, रस्त्यापासून एक छान गालीचा अंथरला आणि गालीचा अंथरल्यानंतर तो गालीचा जिथं बुद्ध बसणार आहेत भोजनाला तिथपर्यंत तो गालीचा नेला आणि संपूर्ण महाल सुगंधित द्रव्याने सिंचून काढला. अत्तर वगैरे त्यांनी स्प्रे केलं, त्यात पसरवलं आणि बोधी राजकुमार बुद्धांची आणि त्यांच्या संघाची वाट पाहिली. कालांतराने ठरलेल्या वेळेप्रमाणे बुद्ध आपल्या संघासकट त्याच्या प्रवेशद्वारावर आले आणि प्रवेशद्वारावर आल्यानंतर जिथं गालीचा अंतरला होता तिथपर्यंत आले आणि त्या गालीच्यावर आपलं पाऊल न ठेवता ते त्या ठिकाणी थांबले आणि ते आपल्या सोबत असलेल्या आपल्या प्रिय शिष्याला आनंदाला कडे पाहून म्हणाले की आता काय करावं. तर भंते आनंद म्हणाले की भंते आनंदाला त्यांचं म्हणणं समजून गेलं की बुद्धांना काय म्हणायचं आहे. बुद्धांच्या खुना खानांनी त्यांना सगळं समजेल, ते समजले आणि समजल्यानंतर त्यांनी त्या बोधी राजकुमाराला, आनंदाने बोधी राजकुमाराला बोलावलं आणि म्हणाले की हा जो गालीचा तू अंथरलेला आहे, हा गालीचा उचलून टाक, बुद्ध या गालीच्यावरून चालणार. तर ठीक आहे म्हणाला तो. त्यांनी काही प्रतिप्रश्न न करता किंवा काही शंका उत्पन्न न करता तो गालीचा उचलला. बुद्ध त्या गालीचा उचलल्यानंतर जो काही रस्ता होता त्या रस्त्याने त्यांच्या बसायच्या ठिकाणापर्यंत गेले पायी पायी आणि भिक्षू संघासकट ते आपल्या आसनावर विराजमान झाले. विराजमान झाल्यानंतर त्यांनी बोधी राजकुमारांनी त्या सगळ्या भिक्षू संघाला भोजनदान केलं, सुंदर जेवण दिलं आणि जेवण दिल्यानंतर मग परत बुद्ध आपल्या आसनावर बसले आणि त्या ठिकाणी ते प्रवचन द्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी बोधी राजकुमारांनी त्यांना विनंती केली, हे तथागता, तुम्ही आता आम्हाला सगळ्यांना धम्मदेशना द्यावी, आम्हाला मार्गदर्शन करा. आणि बोधी राजकुमार, त्यांची पत्नी आणि सगळे लोक बुद्धांना वंदन करून एका बाजूला बसले. बुद्ध उच्च आसनावर बसले आणि एका बाजूला बसले आणि त्यानंतर मग बुद्धांच्या प्रवचनाला सुरुवात होण्याआधी बोधी राजकुमाराने बुद्धांना एक प्रश्न केला. ते म्हणतात बोधी राजकुमार, तथागता, मी पहिल्यांदा जेव्हा आईच्या कुशीत होतो, दुसऱ्यांदा मी तरुण होत असताना आणि तिसऱ्यांदा ह्या प्रौढावस्थेत आलो आहे मी. कृपया आपण मला हे सांगा, या तिन्ही अवस्थांमध्ये मी तुमच्या सोबत होतो, तुमच्या संपर्कात होतो, तुमच्या विचारांच्या संपर्कात, आणि कृपया मला हे सांगा की अंथरलेल्या वस्त्रावरून आपण का चालला नाही. जे गालीचे मी अंथरले तुम्हाला त्याच्यावरून तुम्ही का चालला नाही, ते मला का बरं विचारायला लावलं. त्या बोधी राजकुमाराला प्रश्न केला. काय प्रश्न केला तो बघू. बुद्ध म्हणतात, राजकुमार, आपण काय विचार करून ते वस्त्र अंतरले होते बरे. तर राजकुमार म्हणतो, जर मला
त्या राजकुमाराला वृद्धावस्था आलेली होती, पण त्याला काही मुलबाड नव्हता. तर राजकुमार म्हणाले की मी या विचाराने ते वस्त्र अंतरलं होतं की जर मला पुत्र किंवा कन्या होणार असेल तर भगवान या वस्त्रावरून चालतील. तर अशी आशा बाळगून मी ते अंतरले होते वस्त्र. भगवंताने पुन्हा विचारले की बाबा रे, याच उद्देशाने तुम्ही ते वस्त्र अंतरले होते का? राजकुमार म्हणाला हो, ही माझी इच्छा होती आणि त्यानुसार त्या इच्छेनुसार मी ते अंतरलेले होते. तर बुद्ध म्हणतात अशी इच्छा बाळगून वस्त्र अंतरले होते म्हणूनच मी त्या वस्त्रावरून चाललो नाही. मग बोधी राजकुमार म्हणतो याचा अर्थ असा की मला पुत्र किंवा पुत्री कधीच होणार नाही का? बुद्ध म्हणाले होय राजकुमार, होय, तुला पुत्र किंवा पुत्री होणार नाही, कधीच होणार. तर मग राजकुमार म्हणतात काय कारण आहे बा, काय कारण आहे असं असं व्हायला, मला पुत्र पुत्री होणार नाही, काय कारण आहे? तर बुद्ध तिथून मग त्याला कथा सांगतात. बुद्ध असं म्हणतात की ही जी तुझी अवस्था आहे तुझ्या अकुशल कर्मामुळे आहे. पूर्वी तू जे काही अकुशल कर्म केले होते, जे काही चुकीचे कर्म केले होते, त्या कर्मामुळे तुला ही अवस्था आहे. तू या अवस्थेमध्ये आहे आणि राहणार आहे. ही अवस्था तुझी काही संपणारी नाहीये, तुला मुलबाड होणारच नाही. तर मग तथागत त्याला त्यांना सांगतात की काय अवस्था आहे, कोणते चुकीचे कर्म तू केले, कोणते अकुशल कर्म केले. आपण असं बघूया की कर्माचे बुद्ध असं म्हणतात, कर्म विपाक सिद्धांत आहे बुद्धांचा. बुद्ध असं म्हणतात की प्रत्येकाच्या कर्माला परिणाम आहे. ते कुठलंही कर्म असेल, कुशल कर्म असेल त्याचे परिणाम कुशल असणार आहे, अकुशल कर्म असेल तर अकुशल परिणाम होणार आहे. जसे कर्म तसे तुमचे परिणाम. इतर धर्मामध्ये कसं असते की जसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, असं अशी संकल्पना इतर धर्मात. पण बुद्ध धर्मामध्ये अशी संकल्पना नाहीये. बुद्ध असं म्हणतात की तुमच्या कर्माचे फळ तुम्हाला कोणीच देणार नाही, वरून कोणी तुम्हाला त्याचे कर्माचे फळ देणार. तुमचे कर्म तुम्ही केले, त्याचे फळ तुम्हालाच भोगावे लागेल. ते कोणी असा वरून आकाशातून तुमच्या कर्माचे फळ देणार नाहीये, तर तुमच्या कर्माचा लेखाजोखा कोणी ठेवलेला नाहीये किंवा ठेवत नाहीये. तर तुमच्या कर्माचा लेखाजोखा तुम्हीच ठेवलेला आहे. तुमच्या कर्माचे फळ तुम्हालाच भोगायचे आहे, ते याच जन्मी इथंच भोगायचे. कुठे स्वर्ग नाही किंवा कुठे नरक नाही. स्वर्ग आणि नरक तो इथेच आहे तुमच्या जीवनात. स्वर्ग म्हणजे तुमच्या जीवनाचे चांगले दिवस आणि नरक म्हणजे तुमच्या दिवसाचे वाईट दिवस. तो आकाशात किंवा कुठे लपलेला आहे किंवा ढगांमध्ये असा नाही, असं बुद्ध म्हणतात. आणि म्हणून तुम्ही कुशल कर्म कराल तर तुम्हाला कुशल कर्माचे फळ कुशल मिळणार. तुम्ही विष वृक्ष लावला, तुम्हाला त्याला विषाक्त फळ मिळणार आहे. तुम्ही सुंदर हापूस आंब्याचं बीजारोपण केलेलं असेल, त्या झाडाला हापूस आंबाच लागणार आहे, तुम्हाला हापूस आंबा मिळणार आहे खायला. आणि म्हणून तुमच्या कर्माचे फळ तुम्हाला मिळणार आहे. ते कर्माचे फळ 3 भागात विभागलेले आहे, ते आपण पुढे बघणार. तर ते असं म्हणतात बुद्ध, ते कथा सांगायला लागले की एकेकाळी एका समुद्रामध्ये मोठ्या अथांग समुद्रामध्ये एक मोठी नाव चालली, मोठं जहाज चाललं. त्यात शेकडो लोक होते, शेकडो हजारो लोक त्या जहाजामध्ये प्रवास करीत होते. आणि प्रवास करता करता त्या सागरामध्ये अचानक वादळ निर्माण झालं. आणि वादळ निर्माण झाल्यामुळे ते नाव त्या समुद्रामध्ये त्या वादळाला बळी पडली. त्या वादळामुळे त्या नावेचे तुकडे तुकडे झाले आणि ती छिन्न विछिन्न अवस्थेत झाली आणि त्यातील सगळे लोक समुद्रात बुडून मृत्युमुखी पडले. पण त्यातून एक जोडपं सुरक्षित राहिलं. त्या जोडप्याने काय केलं, त्या नावेचे तुकडे होते त्या एका तुकड्याला पकडून ते पोहोचले, अर्थात द्वीपावर ते पोहोचले. आणि त्या द्वीपावर ते स्वतःचा जीव वाचला त्यांचा दोघांचा.
बाकीचे सगळे बुडाले आणि त्या द्वीपावर ते थांबले. जीव वाचला, आनंद झाला त्यांना. पण त्या बेटावर काहीही खायला नव्हतं, काही प्यायला नव्हतं. जीवन जगावं तर कसं? आणि म्हणून त्या बेटावर जे काही झाडं होती, वृक्षवल्ली होती, त्या सुंदर बेटावर ती वृक्षवल्ली होती, त्या वृक्षवल्लीवर खूप सारे सुंदर सुंदर पक्षी राहत होते. आणि मग ह्या दोन व्यक्तींनी, एक पती आणि पत्नी, हे दोघच जिवंत राहिले. त्यांनी काय केलं की त्या बेटावर जे पक्षी होते त्या पक्ष्यांची अंडी खायला सुरुवात. सगळे पक्ष्यांची अंडी खाऊन झाल्यानंतर त्या पक्ष्यांच्या पिल्ल्यांना मारून मारून खायला. मग ते पक्ष्यांची पिल्ले संपली. मग ते पक्षी होते ना, त्यांना मारून खायला लागले. आणि हे असं त्यांनी पूर्ण आयुष्यभर तिथे केलं. अर्थात या अकुशल कर्म त्यांनी केले, प्राणी हिंसा केली. आणि या प्राणी हिंसा हे एक मोठी हिंसा आहे असं बुद्ध म्हणतात. हे अकुशल कर्म त्या लोकांनी केलेलं आहे. पण अकुशल कर्म झाल्याची त्यांना जाणीवच झाली नाही. त्यांना वाटलंच नाही की आपण अकुशल कर्म, त्यांना कधी असं वाटलं नाही की आपण अकुशल कर्म केलेलं आहे, याची पापदस्ता करावी किंवा पश्चाताप व्यक्त करावा, असं त्यांना कधीही वाटलेलं. त्यांना असं वाटलंय की आपण चांगलंच काम, आपण कुशल कर्म केले. अकुशल कर्म केले तर त्यांना जाणवलंच नाही. आणि ते व्यक्ती, ते जोडपं जे होतं, ते जोडपं तुम्ही आहात दोघंजण. तुम्ही त्या वेळेला जेव्हा कुशल कर्म तुमच्या हातून सेल्फ ते ध्यान केलं असतं आणि स्वतःच्या मनाकडे बघितलं असतं की मैंने जो किया वो अच्छा किया या नाही, मी जे केलं ते चांगलं केलं की वाईट केलं. याची जाणीव जरी तुम्हाला झाली असती आणि तुम्ही पापदस्ता केली असती, पश्चाताप व्यक्त केला असता, हाय मैंने ये क्यों, अरे रे माझ्या हातून वाईट घडलं, अरे रे मी असं नाही करायला पाहिजे, मी चुकीचं कर्म केलं, अशी पश्चातापाची भावना जरी व्यक्त केली असती तरी तुमचं पापकर्म हलकं झालं, कमी झालं, त्याचं वेट कमी झालं आणि स्वतःला तुम्ही त्या अकुशल कर्मातून काही प्रमाणामध्ये काठावर तरी आणलं, नदीच्या काठावर, समुद्राच्या काठावर, अर्थात काही चांगल्या अवस्थेमध्ये येण्याचा प्रयत्न तरी केला. पण नाही, तुम्हाला ते जाणवलं नाही, तुम्हाला त्याचं वाटलं नाही, पश्चाताप झाला नाही, पापदस्ता केली नाही, काही केलेलं नाही. त्याचे परिणाम की तुम्हाला कधीच दुसरं प्राप्त नाही. आणि म्हणून हे राजकुमाराने कथा ऐकली आणि कथा ऐकल्यानंतर तो सुन्न झाला आणि तिथं मग बुद्ध या गाथेचा उच्चार करतात आणि ते म्हणतात बुद्ध की अत्तानयंचे पियं जया रखयेनं पुरा निन्न अयंतरं यायं पटिजज्ञेय पंडितो. म्हणजे जर स्वतःला प्रिय समजत असाल, सुरक्षित ठेवायचा विचार करत असाल, तर बुद्धिमान माणसाने बालपण, युवावस्था आणि म्हातारपण किंवा सायंकाळ, मध्यरात्र आणि पहाट या तिन्ही अवस्थेमध्ये केवळ एका अवस्थेत तरी आपण जागृत. बालपणात जागृत असा, नाही तर मग युवापणात जागृती ठेवा, नाही तर म्हातारपणात ठेवा, कुठेतरी ठेवा जागृत. आणि स्वतःकडे बघा, यस मैंने क्या किया अभी तक, मी आतापर्यंत काय केलेलं आहे. कमीत कमी असं म्हणतात की आपण आपल्या जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपण आपल्या कुशल आणि अकुशल कर्माचा लेखाजोखा केला पाहिजे, ऑडिट केलं पाहिजे. आपल्या कुशल आणि अकुशल कर्माचं ऑडिट केलं पाहिजे, ऑडिट.
म्हणजे तराजू घ्यायचा आणि त्या तराजूच्या दोन पारडे असतात. आपण काय करतो, एकीकडे वजन ठेवतो, दुसरीकडे तेवढ्या वजनाची वस्तू ठेवतो. दुकानदार काय करतो, दोन्ही पारडे समतोल झाले की ती वस्तू आपल्याला देतो. ते पारडं जर वर असेल तर आपण वस्तू पण घेत नाही. तशा प्रकारे आपल्या कर्माचा समतोल साधायचा. आपण याच्या तर आपल्याला आपण स्वतःकडे बघितलं पाहिजे की आपल्या कर्माचा लेखाजोखा ठेवला. तो काही ईश्वर लेखाजोखा ठेवत नाही असं बुद्ध म्हणतात. तर आपल्या कर्माचा लेखाजोखा आपणच ठेवला पाहिजे. जमा खर्चाचा हिशोब ठेवतो ना आपण. एवढा पगार आला, एवढा खर्च झाला, किती उरले, की जास्त खर्च झाले, कुठे कुठे खर्च केले जास्त. तसा आपण लेखाजोखा ठेवतो पगारात. किंवा काही शाळेचे किंवा काही अकाउंटले अनुदान किती आलं, किती खर्च घातला, किती शिल्लक आहे. तशा प्रकारे आपल्या कुशल कर्माचा, शीलाच्या आचरणाचा आपण लेखाजोखा ठेवला पाहिजे. हा लेखाजोखा जर आपण ठेवला तर आपण स्वतःकडे पाहू शकतो, हा आहे मेरे अकुशल कर्म बढ़ रहे हैं, मैंने रुकना चाहिए. मी थांबलो पाहिजे, माझे अकुशल कर्म थांबवले पाहिजे. कुशल कर्माचं ओझं वाढवलं पाहिजे. कुशल कर्माचं पारड वजनदार झालं पाहिजे माझं, नाही का. आपण असं म्हणूया की बुवा चांगला माणूस आणि वाईट माणूस ओळखायचा असेल तर असं म्हणू की बुवा ज्याचं कुशल कर्माचं गाठोडं मोठं आहे, ज्यांना कुशल कर्माचा खजिना मोठा आहे, त्याला आपण चांगला माणूस. पण ज्याचं अकुशल कर्माचं गाठोडं मोठं असेल तर त्याला आपण चांगला माणूस म्हणत नाही. आपण म्हणतो ना, तो चांगला नाहीये, तो असा आहे, तो वाईट आहे. मग आपलं कुशल कर्म आपण बघितलं, त्याचा हिशेब ठेवला पाहिजे, त्या लेखाजोखा ठेवला पाहिजे. आपल्याकडे पाहून आपल्याला स्वतःला चांगल्या मानसिक अवस्थेत होते. मग हे कुशल कर्म आणि अकुशल कर्म बघायचं कसं? या ठिकाणी मैत्री भावनेचं पहिली पायरी आपण बघूया. मैत्री भावनेची काय म्हणतात या ठिकाणी, की जर स्वतःला प्रिय समजत असेल, सुरक्षित ठेवायचं असेल तुम्हाला स्वतःला, तर तुम्ही काय करा, एकादरी पायरीमध्ये जागृत राहा. आपण जेव्हा मैत्री भावनेचं ध्यान करतो, पहिल्या पायरीमध्ये काय करतो आपण, स्वतःवर मैत्री करतो. मी सुखी होत आहे, मी आनंदी होत आहे, मी दुःखमुक्त होत आहे, माझं कल्याण होत आहे, माझी प्रकृती सुधारत आहे, एक माझा आध्यात्मिक विकास होत आहे. अशा प्रकारच्या भावना स्वतःविषयी व्यक्त करतो आपण. अर्थात त्या ठिकाणी आपण स्वतःवर प्रेम करतो, स्वतःवर मैत्री करतो. अर्थात सर्वप्रथम जे लोक स्वतःवर मैत्री नाही करत ते काय करतात, मग थोडा संताप आला रे आला मग जाडून घेतात. सासू बोलली रे बोलली, जाडून घेतात. फाशी लावणे, स्वतःच्या शरीराला त्रास देणे, उपास तपास करणे, नाही का, असा म्हणतात. नवरा बोलला, बायको मग 2-3 दिवस जेवतच नाही, 3-4 दिवस ते रुसून राहते. 36चा आकडा, तो तिकडे पाहते, हा इकडे पाहते. सासू सुनेचं तसंच होत असते, नाही का. आणि पती पत्नीच होते, सासू सुनेच होते, मित्रांचे होते, सगळ्यांचंच असं होते. पण सासूने सुधारावं असं सुनेला का वाटावं, सुनेने सुधारावं असं सासूला का वाटावं. तर मी सुधारलं पाहिजे, मी माझ्यात बदल केला पाहिजे तर जग सुधरेल. मी माझ्यावर मैत्री केली पाहिजे तर मी स्वतःला सुरक्षित ठेवू शकतो. जर मी माझ्यावरच मैत्री नाही केली तर मी स्वतःला सुरक्षित नाही ठेवणार, मी हँग करून घेईल, फासावर लटकून जाईल, नाही का, आत्महत्या करील. मग आपण सुरक्षित नाही राहू शकत ना. पण आपल्याला सुरक्षित कोण ठेवणार आहे, कोणी वरून नाही ठेवणार. वरून कोणी वरदहस्त नाही काय आहे आपलं सुरक्षित. तर आपलेच कर्म आपल्याला सुरक्षित ठेवत. अत्त बघू, स्वतःकडे बघा, स्वतःच्या कर्माकडे बघा, स्वतःच्या अकुशल मानसिक अवस्थांकडे बघा. ही कुशल आणि अकुशल मानसिक अवस्था ध्यान केल्याने, डोळे बंद केल्याने, अर्थात डोळे बंद करणे म्हणजे स्वतःकडे पाहणे, स्वतःच्या चित्ताकडे पाहणे, नाही का. डोळे बंद करणे म्हणजे बाहेरचं जग न पाहता स्वतःच्या चित्ताकडे पाहायला लागतो आपण. आणि म्हणून डोळे बंद करून बसणे म्हणजे स्वतःच्या चित्ताकडे पाहणे, स्वतःच्या कुशल अकुशल कर्माकडे पाहणे. आणि मग माझं काय चुकलं हे आपल्या लक्षात आलं तर आपण त्या ठिकाणी पश्चाताप व्यक्त करणं, पापदेशना करणं, चुकीच्या कर्माची कबुली देणे, हे जर आपण केलं तर बघा तुम्ही एखादं
चुकीचं कर्म घडलं आणि त्याची आपण कबुली दिली तर हलकं वाटतं दुसऱ्या दिवशीपासून. डोक्यावरचं ओझं हलकं झाल्यासारखं वाटतं, मोकळं मोकळं वाटतं. नाहीतर ते ओझं घेऊन आपण चालत असतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की हाय, मैंने बहुत बुरा किया. आणि मग असा पश्चाताप करत 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 आपण कुठेतरी स्वतःला संपवून टाकतो. माझ्या हातून चूक झाली. तर ज्याच्याविषयी चूक झाली त्याच्याजवळ आपण अभ्यसना केली पाहिजे. संघामध्ये ही पद्धत आहे, आपण करतो, तुम्ही सगळे करता. एक वारंवार अभ्यसना करणं, वारंवार चुकाची कबुली देणं, वारंवार अकुशल कर्माचं कबूल करणं, हे जर आपण केलं तर आपण स्वतःला सुरक्षित अवस्थेमध्ये ठेवू शकतो. आता एक एक धम्मपद आहे, तर सॉरी बुद्ध बुद्ध लीला आहे, जातक कथा आहे. त्याच्यामध्ये एक सुंदर कोटेशन बुद्धांचं आहे, ते मी वाचतोय तुमच्यासमोर. चित्ताचे रक्षण केले पाहिजे असं बुद्ध म्हणतात. त्याचे हेडिंग आहे त्या कथेचं, त्या गोष्टीचं, त्या विचारांचं. बुद्ध गुरु श्रावस्तीमध्ये राहत असता अनाथ पिंडकाला म्हणाला, हे गृहपती, मनुष्याने चित्ताचे रक्षण केले नाही तर त्याचे कायकर्म म्हणजे शरीराचे कर्म, वाक कर्म म्हणजे वाणीचे कर्म आणि मानसिक कर्म अरक्षित होतात. अरक्षित म्हणजे सुरक्षित नसतात आणि त्यामुळे त्यांची ही तिन्ही कर्मे विकारवश होतात, प्रमादी होतात. एवढेच नव्हे तर हळूहळू त्याची काया म्हणजे शरीर, वाचा आणि मन हे तीनही बिघडत जातात आणि त्याला मरण देखील सुखाने येत नाही. एकदा एखाद्या घराचे छप्पर जर वाईट असले तर त्या घराच्या भिंती वगैरे काही सुरक्षित राहत नाही, असुरक्षित राहतात. पावसाने त्या पडून जातात व हळूहळू सर्व घर विकृत होऊन नष्ट होत. याप्रमाणे हे गृहपती, जर एक चित्त सांभाळले नाही तर त्यामुळे माणसाची सर्व कर्मे विकृत होऊन जातात. त्याचा अत्यंत अनिष्ट परिणाम होतो. तेच जर चित्त सांभाळले गेले तर सर्व कर्मे सुरक्षित असतात व त्यामुळे मनुष्याला सुखाचे मरण येते, सुखाची अवस्था प्राप्त होते. घराचे छप्पर जर सुरक्षित असले तर भिंती वगैरे काही सुरक्षित राहत नाही. घराचे छप्पर सुरक्षित असले तर भिंती वगैरे सर्व काही सुरक्षित राहत. त्याप्रमाणे मनुष्याचे चित्त सुरक्षित असले तर त्यांची सर्व कर्मे सुरक्षित राहतात. ही गाथा बुद्ध या ठिकाणी म्हणतात, यथागारं दुच्छन्न उटी समाती विज्जती एवं अभावितं चित्तं रागो समती विज्जती. यथागारं सुच्छन्न उटी न समती विज्जती एवं सुभावितं चित्तं रागो न समती. अशा प्रकारची गाथा बुद्ध त्याला सांगतात. अर्थात या ठिकाणी ते सांगतात की आपल्या चित्ताचं रक्षण आपण केलं पाहिजे आणि आपल्या चित्ताला सुरक्षित ठेवलं पाहिजे. असं जर केलं तर आपण चांगल्या अवस्थेमध्ये जीवन जगू शकतो. या ठिकाणी नैतिक मूल्यांचा विकास पण आपण करू शकतो आणि तेव्हा खऱ्या अर्थाने सुख आणि आनंद मिळते असं बुद्ध म्हणतात. आता या ठिकाणी कर्म जे कुशल कर्म अकुशल कर्म आपण बघूया, तर त्यामध्ये असं दिसतं की कर्माचे तीन परिणाम आपण बघतो. तीन भागात विभागणी करतो आपण कर्माची. तर पहिलं कर्म आहे की आपली कृती जशी असेल ना तशी कर्म. एक कर्म असं आहे की ताबडतोब फळ मिळतं. पहिलं कर्म असं आहे की ताबडतोब फळ मिळतं आपल्याला. म्हणजे भाजलं, कापलं, हाड मोडलं की दुःख निर्माण होतं ना. अजागृतपणे आपण स्वयंपाक केला, पोळ्या केल्या, बोट जळले, ताबडतोब मिळणार कर्म आहे. अजागृत अवस्थेमुळे आपण बघतो की गॅसचा स्फोट झाला, स्वयंपाक करता करता जडून गेलं कोणतरी, किंवा गाडी चालवता चालवता ऍक्सिडेंट झाला. का बरं? चित्त एकाग्र नसल्यामुळे, चित्ताची एकाग्रता नसल्यामुळे अकुशल कर्म घडते. ताबडतोब मिळणारा परिणाम, सावधानी हटी दुर्घटना घटी. कोरोना शिकवता आपल्याला आपले जे अवयव आहेत, नाक, तोंड आणि हात, ज्याच्यावर आपल्याला गर्व आहे, नाकावर गर्व आहे, मेरा नाक बहुत अच्छा है, नाही का? आपल्या तोंड आहे, आपलं ओठ आहे, याला आपण सुशोभित करतो नाही का, काही काही लावून वगैरे.
कारण गर्व आहे ओठांवर आणि आपल्या श्रीमुखावर, आपल्या तोंडावर, आणि आपल्या हातावरही गर्व आहे आपल्याला. माझे हात, माझे बोट, माझे हात, हस्तरेखा, माझ्या हाताच्या रेखावरून भविष्य मी पाहतो आपण कोणाकडे जाऊन, नाही का? तर हे जे 3 अवयव आहेत, हे 3 आपलेच अवयव, ज्याला आपण सुंदर समजत होतो, ज्याला आपण चांगलं समजत होतो, ज्याला आपण सुरक्षित ठेवत होतो, लिपस्टिक लावतो ओठांना आणि त्याला सुंदर ठेवण्याचा प्रयत्न करतो, हेच अवयव, आपले हेच ऑर्गन आपल्याला आपला घात करून देतात. का? अजागृती. अजागृती. हाताला कोरोनाचा विषाणू लागला, अजागृतीमध्ये. नाकाला तोंडाला हात लावला, वारंवार हात सॅनिटाईज नाही केले, नाकातोंडामध्ये बोटांनी प्रवेश केला, आपल्याच हाताने आपल्याला रोग दिला, आपल्याच तोंडाने त्याला गिळलं, आपल्याच नाकातून तो आतमध्ये प्रवेशिला. अर्थात आपलेच ऑर्गन आपलेच वैरी झाले. आज आपण ते बांधून ठेवायला लागतो, हाताला 3 वेळा सॅनिटाईज करायला लागतो. ही अजागृती जर आपण दूर केली आणि जागृत अवस्थेमध्ये आपले हात वॉश केले, मास्क व्यवस्थित बांधला, नाक तोंड झाकून ठेवलं, तर आपण त्या अकुशल मानसिक अवस्थेत जाऊ का? मृत्यूच्या दारात जाऊ का? नाही जाणार. बचाव करू शकतो आपण चांगल्याने बचाव करू शकतो. पर्यंत अनेक कोविडच्या पेशंटची सेवा केली. म्हणजे त्यांनी आतापर्यंत 15-20 कोविडच्या पेशंटची सेवा केली. त्याची बहीण आजारी पडली तर तिला सुद्धा त्यांनी उचलून गाडीमध्ये बसवलं, ऑक्सिजन सिलेंडर लावून दिला, आपल्या हाताने सेवा केली. त्याच्या घरचे 4-5 लोक पॉझिटिव्ह होते. अनेक लोकांना दवाखान्यात जाऊन सेवा केली, मदत केली, पण त्याने जागृती नाही हरवली. जागृतपणे काम केलं. डबल मास्क, हातामध्ये मोजे घातलेले, ग्लोव्ह घातले, हा, नाक तोंड व्यवस्थित बांधून ठेवलं, वारंवार हात सॅनिटाईज केले, घरी आला की कपडे कडक गरम पाण्यात टाकले. आम्हाला भीती वाटत होती की त्याचं काय, मला सतत भीती वाटत होती, माझ्या मिसेसला सतत भीती वाटत होती. ती म्हणायची काळजी घे, काळजी. तो म्हणायचा मी काळजीच घेतोय म्हणून जिवंत आहे, मी जिवंत राहीन तरच लोकांची सेवा करेन, नाही का? त्याने खूप काळजी घेतली स्वतःची, स्वतःला प्रिय समजलं, स्वतःचं रक्षण केलं, स्वतःवर प्रेम केलं, त्यांनी स्वतःवर मैत्री केली. आज तो इतरांची सेवा करून, इतरांना सुखी करून, इतरांना मदत करून आज तो सुद्धा सुखी आहे. म्हणजे आज तो चांगल्या अवस्थेमध्ये. तर हे कोरोना काय करतं, इमिजिएट फळ देतात ताबडतोब 8-15 दिवसामध्ये. हे कर्माचं एक फळ आहे, तात्काळ मिळणारं फळ. दुसरं फळ आहे, थोड्या उशिराने मिळतं. कसं उशिराने कसं मिळतं? अहो, आज चोरी केली, डकेती केली, खून केला, मर्डर केला, बलात्कार केला, वाईट कृत्य केलं, 15-20 दिवसांना, 2 महिन्यांना पकडले जाऊ ना आपण. मारापिटी केली, चोरी केली, काही दिवसांना आपण पकडले जाऊ, 2-4 महिन्यांना, 1 महिन्यानं, 2 महिन्यानं, 4 महिन्यानं. हे अकुशल कर्माचे फळ आहे, थोडी उशिरा भेट. काही अकुशल कर्माचे फळ आहे खूप उशिरा मिळतात, अगदी सरते शेवटी, नाही का? आपण म्हणतो त्याला असा त्रास झाला, त्याची लिव्हर खराब झाली दारू पिऊन, नशापाणी करू त्याला ओठाचा तोंडाचा कॅन्सर झाला. शेवटच्या घटकेला समजलंच नाही तोपर्यंत, आहे की नाही? हे जे काही कर्म आहेत त्याचे दुर्गामी परिणाम आहेत, खूप उशिरा मिळतात आपल्याला, आणि असे उशिरा मिळतात की अचानक अटॅक येऊन. आतापर्यंत काहीच नव्हतं रे बाबा त्याला, ना आता मरण पावला, अटॅक येऊन, असं होतं. तर हे अकुशल कर्माचे परिणाम, तिसऱ्या स्टेजचे परिणाम अतिशय उशिरा मिळतात. म्हणजे ताबडतोब मिळणारे कर्म ते फळ थोडे उशिरा आणि अतिशय उशिरा मिळणारे फळ. आणि हे कर्माचे फळ कुठल्या गंगेमध्ये न्हाऊन किंवा कुठल्या पाण्यामध्ये आंघोळ करून घेतले जात नाही. तर त्यासाठी तुम्हाला तुमच्याकडे, आपल्याकडे बघावं लागेल, आपल्या चित्ताकडे बघावं लागेल की मी काय केलं चांगलं, काय वाईट केलं, दुसऱ्यावर दोषारोपण करण्याऐवजी. आपला स्वभाव असा आहे की उसने ऐसा किया इसलिए मेरा ऐसा हुआ, पण मैंने किया हे आपण कबूलच करत नाही. बंधू आणि भगिनींनो, स्वतःकडे बघून, स्वतःचे कुशल अकुशल कर्म पाहून स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी ही गाथा अतिशय महत्वाची आहे. या ठिकाणी प्रसिद्ध कवी राजेश चंद्रा एक छोटीशी कविता आपल्याला सांगतात. ते असं म्हणतात, एक रोशनी है जो दिखाती है रास्ता, और एक अंधेरा है जो भटका देता है. अकुशल कर्म अंधेरा, कुशल कर्म उजाला, जो रास्ता दिखाता है.
एक रोशनी है जो दिखाती है रास्ता, और एक अंधेरा है जो भटका देता है रास्ता। वह रोशनी भी मेरे अंदर है और अंधेरा भी मेरे अंदर है. म्हणजे उजेड आणि अंधार आपल्यातच आहे. असं सुंदर कविता ते राजेश चंद्र स्वतःसाठी सांगतात. राजेश चंद्र पुढे असं म्हणतात की हर कदम पर तुम एक दो राहे पर हो. कुशल अकुशल दोन रस्ते. हर कदम पर तुम दो राहे पर हो. तुम इधर भी जा सकते हो, तुम उधर भी जा सकते हो. यह तुम्हें चुनना होगा कि तुम किधर जाना चाहते हो. तुम्हारा चुनाव तुम्हारा चुनाव तुम्हारी मंजिल तय करेगा. आणि म्हणून आपण या कवितेतून अर्थ घेऊ शकतो की आपल्याला कुठला रस्ता निवडायचा. सूर्य उगवला की हजारो रस्ते आपल्याला दिसतात, खूप सारे रस्ते दिसतात, पण आपण सगळ्या रस्त्यावरून एकाच वेळी चालू शकतो. काटेरी रस्ता, काट्याकोट्यात जाणारा, जंगलात जाणारा, खाईत जाणारा, दर्यात जाणारा, नाही का, आणि एक सुंदर बुद्धाच्या विचारांकडे जाणारा, कुशल मार्गाकडे जाणारा, हाही रस्ताच आहे. आणि म्हणून हा रस्ता, कुशल मार्गाकडे जाणारा रस्ता कठीण आहे, वादळाचा आहे, अडचणीचा आहे, पण अंतिम सुख देणार आहे. रस्त्यातले काटेकोटे साफ करत करत आपण बुद्धांच्या विचारांच्या जवळ गेलो की अंतिम सुख देणार आहे, आपल्याला आनंद देणारा आहे, कुशल मानसिक अवस्थेत जगवणारा रस्ता आहे. आणि म्हणून राजेश चंद्र परत पुढे काय म्हणतात ते बघू आपण. दुनिया को बदलने की शुरुआत स्वयं से होती. दुनिया को बदलने की शुरुआत स्वयं से होती है. दुनिया को बदलने की कोशिश तानाशाही, बस खुद को बदलने में ही बादशाही. बस खुद को बदलने में ही बादशाही है. सिर्फ एक व्यक्ति है, सिर्फ एक व्यक्ति है पूरे ब्रह्मांड में जिस पर शासन किया जा सकता है, जिस पर हुक्म चलाए जा सकते हैं, जिसे हूबहू अपने आदर्श के अनुरूप बनाया जा सकता है. वह व्यक्ति है आप स्वयं. वह व्यक्ति है आप स्वयं, जिसने स्वयं पर शासन किया. बस वही अलौकित हुआ. जिसने खुद को बदला, बस वही अपना नाथ हुआ. यही है तथागत की देशना. अपने दीपक स्वयं बनो, अत्त दीप भव, अपने स्वामी आप हो. बंधू आणि भगिनींनो, प्रसिद्ध कवी राजेश चंद्रांनी आपल्या कवितांमधून सुंदर असं स्वतःच्या विकासासाठी मार्गदर्शन केलेलं आहे. आणि म्हणून आपण या अवस्थेला अनुभवलं पाहिजे आणि त्या ठिकाणी आपण स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी स्वतःवर मैत्री केली पाहिजे. एक बुद्धांच्या विचाराच्या बाबतीमध्ये एक सुंदर तत्वज्ञ आहे, ते काय म्हणतात बघू. E.G. टेलर नावाचे एक मोठे तत्वज्ञ आहेत. ते असं म्हणतात की बौद्ध धम्म आणि आधुनिक विचारधारा हा त्यांचा ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये ते असं म्हणतात, दीर्घ काळपर्यंत मानवावर बाह्य शक्तींनी राज्य केले. तो खरोखर सुसंस्कृत व्हावयाचा असेल तर त्याने स्वतत्वानुसार स्वतःच्या आचरणानुसार, विचारानुसार स्वशासनाचा स्वीकार करावा. म्हणजे स्वतःला शासन स्वतःच करावं, स्वतःला शिस्त स्वतःच लावावी, दुसरं कोणी शिस्त तुम्हाला लावणार नाही, असं म्हणतात ते. बौद्ध धम्म ही जगातील प्रथम नैतिक विचारधारा आहे. त्या विचारधारेत माणसास स्व अनुशासनाची शिकवण देण्यात आली. म्हणून प्रगतीशील जगाला स्व अनुशासनाची, बुद्धाची शिकवण याची जास्त गरज आहे. हे बाबासाहेबांनी बुद्धांच्या त्याच्या धम्मामध्ये लिहून ठेवलेलं आहे. दुसरा दुरुस्त करणार नाही, तुम्हाला स्वतः दुरुस्त व्हावं लागेल. आणि ही शिकवण जगामध्ये फक्त बुद्धच देतात. बुद्ध असं म्हणतात की मी तुम्हाला मोक्ष देणार नाही, मी तुम्हाला मुक्ती करणार नाही, मी तुम्हाला काहीही वरदान देणार नाही, तर कसं जगावं ते मी सांगणार. जर तसं तुम्ही जगले ते तुम्हालाच जगायचं आहे, तुम्हालाच त्या पावलावर पाऊल ठेवून चालायचं. जर तुम्ही तसंच जगले तर खऱ्या अर्थाने तुम्ही सुंदर जीवन जगू शकता, अप्रमादी जीवन जगू शकता, दोषमुक्त जीवन जगू शकता आणि स्वतःला दीर्घ काळपर्यंत सुरक्षित ठेवून
कुशल कर्माचे भागीदार होऊ शकतात. बघा बरेचसे लोक आपण असं बघतोय की आयुष्यभर दुष्कर्म करतात, आयुष्यभर वाईट काम करतात आणि त्यांना कधी पश्चाताप होत नाही. त्यांना कधी आपली चूक समजत नाही. मी चुकलो हे समजतच नाही. आणि मग जेव्हा शेवटची घटका येते ना, तेव्हा त्यांचा जीव पण जात नाही. कुठेतरी अडकलेला असतो. मग शेवटच्या घटकेला त्याला वाटते, अरे मैंने ये बेकार किया. मी हे चुकीचं काम केलं. मग तो म्हणतो, की मी चुकीचं काम केलं, मी चुकीचं काम केलं आणि पश्चाताप करत करत तो जीव सोडतो. पण जो व्यक्ती जीवनभर कुशल कर्म करत असेल, चांगले काम करत असेल, अकुशल कर्माचा पश्चाताप करत असेल आणि अकुशल कर्म सोडून देत असेल, मध्ये जेव्हा जाणीव झाली तेव्हा तो माणूस शेवटच्या घटकेला सुखानं जीव सोडतो, सुखानं मरतो आणि परत चांगल्या अवस्थेमध्ये आपल्या चित्ताचा, आपल्या चेतनेचा प्रवास करतो. बंधू आणि भगिनींनो, अतिशय बुद्धाने त्याच्या धम्मामध्ये शेवट बाबासाहेब लिहितात, आपण प्रतिज्ञा करूया, जीवसृष्टी आहे ही भवसागर नेणे. आपण प्रतिज्ञा आपण करूया, आपला दोष असंख्य ते नष्ट करण्याची. आपण प्रतिज्ञा आपण करूया, आहे सत्य अनंत ती पूर्ण आकलण्याची. प्रतिज्ञा आपण करूया, भगवान बुद्धाचा अतुल्य मार्ग तो संपूर्ण साध्य करण्याची. अशी प्रतिज्ञा जर आपण केली आणि अकुशल कर्मातून स्वतःला वाचवलं तर खऱ्या अर्थाने आपण कुशल जीवन जगू शकतो. आणि म्हणून वामनदादा कर्डक आपल्या एका छोट्या कवितेतून असं म्हणतात, उठा रे आज उठा, उठा रे आज उठा, नवे निर्माण करा, नवे जवान तुम्ही नवेच गाण करा, नवे जवान तुम्ही नवेच गाण करा. म्हणजे वामनदादा कर्डक सांगतात आपल्याला की बंधूंनो, नवीन काहीतरी चांगलं करा, जुनं सोडून द्या. हा अतिशय बुद्धांचा सुंदर विचार आहे. पण आपण तो सुंदर विचार काय केलेला आहे, बाजूला ठेवून दिलेला आहे. आणि जे सुंदर नाही आहे ते सुंदर समजत समजत जीवन जगतो, अर्थात मिथ्या दृष्टीमध्ये जीवन जगतो आणि स्वतःला दुखापत करून घेतो, खावतो, अकुशल कर्मामध्ये झोपून घेतो आणि स्वतःचं चित्त मलिन करतो. एक छोटीशी शेवटची 2 मिनिटात गोष्ट सांगेल आणि मी थांबेल या ठिकाणी. एक धनाढ्य व्यक्ती होता आणि तो व्यक्ती मरण पावल्यानंतर ते त्याचे जे मुलं बाळ होते ते आपलं घर सोडून कुठेतरी बाहेर गावी नोकरीला गेले. आणि नोकरीला गेल्यानंतर मग चला बा सुट्टी आहे तर आपण आपल्या घरी एकत्र आलो पाहिजे. मग सगळे 3-4 बहीण भाऊ आपल्या कुटुंबासकट, आपल्या मुलाबाळांसकट त्या घरी सुट्ट्या घालवायला आले. सुट्ट्या घालवायला आल्यानंतर आल्या काय होते, खूप दिवसाचं बंद घर असेल तर आपण साफसफाई करतो नाही का. त्यांनी त्या घराची साफसफाई केली आणि त्याच्या वडिलांची जी सितार होती, त्याचे वडील गायक होते, ते सितार वगैरे वाजवायचे, सुंदर त्यातून गाणं बाहेर यायचं आणि ते लोकांना ऐकवायचं. तर काय झालं की लहान मुलं खेळता खेळता त्या सितारीवर जाऊन आपटले. आपटल्याबरोबर त्या लहान मुलांचे त्या पोट कापले, त्यातून भडाभडा रक्त यायला लागले आणि काही लोकांचे पाय कापले गेले मुलांचे. दोष सितारीचा नव्हता, दोष आपला होता. रक्त यायला लागल्यामुळे त्या मुलांनी काय केलं, ती सितार उचलली आणि उकिरड्यावर नेऊन फेकून दिली. त्या उकिरड्यावर फेकल्यानंतर तो वापस येऊन गेला घरी. त्यानंतर ती सितार त्या उकिरड्यावर एक माणूस बसलेला होता जो वाईट अवस्थेमध्ये होता, म्हणजे गरीब होता, काय कशा मागत असेल तो, त्याची अवस्था खराब होती, पण तो कलाकार होता. त्याने काय केलं की ते सितार उचलली आणि त्या झाडाखाली बसून त्या सितारीवर सुंदर असं गाणं गायला लागलं. गाणं गायला लागल्यामुळे काय झालं, लोक त्याच्याकडे यायला, किती सुंदर गातो हा, किती सुंदर सितार वाजवतो, त्याचं कौतुक करायला लागले. आणि कौतुक करता 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 त्याला भरपूर त्या ठिकाणी दान मिळालं, पैसे मिळाले. लोकांनी कौतुक करता करता पैसे देऊन टाकले.
मग ज्या मुलांनी ते सितार नेऊन फेकली होती, तो पण त्या व्यक्तीकडे गेला. काय कशाची गर्दी आहे या ठिकाणी म्हणून बघायला. तर त्याला असं वाटलं, की ही सितार तर मी फेकलेली आहे, माझ्या वडिलांची. आणि ही सितार फेकल्यानंतर या व्यक्तीने त्या सितारीचा उपयोग करून इतकं सुंदर धन कमावलं, इतकी सुंदर लोकप्रियता मिळवली, इतके लोक याचे कौतुक करून राहिलेले आहे. पण मी मात्र ते सितार फेकून दिली. त्याला पश्चाताप झाला. तो म्हणतो, "ते सितार मला परत दे." तो परत त्याला मिळाली नाही ती सितार. ही छोटीशी गोष्ट आहे. याचा अर्थ उदात्त आहे, मोठा अर्थ आहे. बाबासाहेबांनी बुद्धांचा विचार आपल्याला दिला. तो आपण अडगडीच्या खोलीत टाकून दिला. फक्त लग्न कार्यामध्ये बाबासाहेबांची आठवण होते. जयंती पुण्यतिथीला आठवण होते. हार लावतो आपण. कधी कधी तो हार एकदा लावला जयंतीला की तो पुढच्या जयंतीला काढला जातो. आपल्या आदर्शांची अवस्था अशी आपण करून ठेवली. पुस्तकं कधी वाचत नाही बाबासाहेबांच्या विचाराची. त्या पुस्तकाला कधी हात लावत. म्हणजे बाबासाहेबांनी दिलेला विचार हा माझ्या बापाने दिलेला विचार आहे, माझ्या वडिलांनी दिलेला विचार आहे. तो अडगडीच्या खोलीत टाकून दिला आणि वेळ आले तेव्हा तो अडगडीची खोली साफ करून ते पुस्तकं आपण बाहेर टाकतो. पण तोच विचार इतरांनी स्वीकारला आणि ते सुखी झाले. आपण मात्र आपल्या बापाने दिलेला विचार हा अडगडीच्या खोलीत धुऱ्यावर उकिरड्यावर टाकून पाहिजे होता. अर्थात कर्ज घेतलं SBI बँकेत आणि त्याचं परतफेड करतो सेंट्रल बँक. कर्ज फिटेल का? नाही फिटणार. अरे कर्ज जिथून घेतलं तिथं फिटा ना बाबा. कर्ज बाबासाहेबांचं आहे, पण ते फेड कुठे करतो आपण? एखाद्या दुसऱ्या ठिकाणी, एखाद्या चुकीच्या ठिकाणी आपण ते चुकीच्या स्थान निवडतो आणि त्या ठिकाणी ते अर्पण. तर असं करू नये. ज्यांचं कर्ज आहे, ज्या बँकेचं घेतलं त्याच बँकेत आपण भरलं, तर आपण सुखी होऊ शकतो, स्वतःला सुखी करू शकतो आणि ह्या गाथेप्रमाणे आपण स्वतःचा विकास करतो. तर बंधू आणि भगिनींनो, आपण मला या ठिकाणी ऐकून घेतलेलं आहे, शांत चित्ताने ऐकून घेतलेलं आहे. ताईंनी खूप सुंदर संचलन केलेलं आहे आणि या संपूर्ण कार्यक्रमासाठी सुंदर अशी पूजा ताईंनी घेतलेली आहे आणि सुंदर असा परिचय माझ्या मित्रांनी करून दिलेला आहे. या सेंटरनी या वर्गाचं आयोजन केलेलं आहे तेव्हा या सेंटरच्या सर्व धर्मचार्यांचं, सेंटरच्या अध्यक्षांचं, चेअरमनचं, धम्मचारी आणि धम्मचारीगणांचं जे या ठिकाणी उपस्थित आहेत, धम्ममित्र, धम्मसहाय्यक जे या ठिकाणी वर्गाला उपस्थित आहेत, शांतपणे ऐकत आहेत मला, त्या सगळ्यांचं मी आभार मानतो, पुण्यानुमोदन करतो, त्यांचं अभिनंदन करतो.